थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस गायत्रीला जाब विचारतो. तो म्हणतो की किचन का बंद केलं आहे, हे सगळं करणाऱ्या तुम्ही कोण? त्यावरती गायत्री उत्तर देते, काय आहे ना, आजही या घरात माझ्या पैशांनी जेवण येतं, त्यामुळे या घरात काय करायचं आणि काय नाही हे मी बघणार. आता जेवण करायचं की नाही हे मी ठरवणार. बायकोचा बैल असलेला दिनेश तिथे मात्र स्वतःच्या आईवडिलांची बाजू न घेता मान खालती घालून खांबासारखा उभा असतो. गायत्री परत परत तेजसला तेच सांगत असते की कायम लक्षात ठेव, या घरात सगळ्यात जास्त पैसा मी कमवते. या घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तू माझ्या पैशाने येतात, त्यामुळे या घरात काय करायचं हे मी ठरवणार. तेजस हसतो आणि त्यानंतर गायत्रीकडे जातो. तर तो टेबलावरती बसतो आणि गायत्रीच्या हातून आता जेवणाचं ताट हिसकावून घेतो आणि त्यातील जेवण स्वतःच खायला लागतो. तेव्हा आता तेजस मुद्दाम गायत्रीचा अपमान करतो. तो म्हणतो की अरे, हे तर जेवण किती बेचव आहे, कुठून गोविंदमधून मागवलं ना? त्यावरती छाया बोलून जाते, हां. तेव्हा गायत्री तिच्याकडे रागाने पाहत असतानाच तेजस आता गायत्रीच्या पदराला त्याचा हात पुसतो. तेव्हा गायत्री खूप चिडते. तेजस आता हसतो आणि त्यानंतर खिशातनं भस्कन 20,000 रुपये गायत्रीच्या समोर ठेवतो आणि गायत्रीला सांगतो की वहिनी, आतापर्यंत दिलेले सगळ्या पैशांचा हिशोब किती? त्यावरती विनोद सांगतो की 45,000. त्यावरती तेजस म्हणतो की हुशार आहेस रे. तेजस हा गायत्रीला ठणकावून सांगतो की उरलेले 1,55,000 रुपये पण असेच फेडणार. तेव्हा माझ्या आईवडिलांना अजिबात त्रास द्यायचा नाही वहिनी. तर त्यानंतर तेजस त्यांच्यावरती खूप जोरजोरात हसतो आणि तेथून निघून जातो. छाया आता गायत्रीला म्हणते की दीदी, या तेजसकडे एवढे पैसे कुठून येत आहेत? आणि दीदी, जर तेजसने आपले सगळे पैसे फेडले तर तुला घराबाहेर जावं लागेल आणि तुझ्यासोबत आम्हालाही. तेव्हा विनोद तिला गप्प बसण्यासाठी सांगतो. तर गायत्री विचार करते की हा तेजस जर असेच पैसे फेडत राहिला तर नाही, याला ना लवकरच कात्रीत पकडावं लागेल. तर इकडे आता मानसी डायरीमध्ये काहीतरी लिहिते, इतक्यात संपत तिच्यासाठी पाणी घेऊन आलेला असतो. तेव्हा आता मानसी सांगते की बाबा, आज दिवसामध्ये काय चांगलं झालं, काय वाईट घडलं, हे सगळं काही मी लिहून काढते आहे. तेव्हा आता मानसी सांगते की आज ना खूप धमाल आली, मला खूप मजा येते मला तिथे काम करण्यासाठी. आज मी त्या अंकलला एक मेन्यू सुचवला आणि तो मेन्यू ना त्यांना खरंच खूप आवडला. त्यावरती संपत खूप खुश असतो मानसीवरती. तो म्हणतो की अरे, आमच्या मनुताईनं सांगितलं म्हटल्यानंतर त्यांना आवडणारच ना. आणि मनुताई, तुझा खूप धाक असेल ना तिथे? संपत मानसीला विचारतो की तुला तिथे काही त्रास आहे का मनुताई? तेव्हा आता मानसी विचार करते की काय सांगू, रणजित मला भेटायला येऊन गेले हे सांगू का बाबांना? तर त्यानंतर मानसी गप्प बसते, कारण ती विचार करते की याचा बाबांना त्रास झाला तर. परंतु समोरूनच आता संपत रणजितचा विषय काढतो आणि सांगतो की रणजितराव आज भेटायला आले होते, माझ्यामुळे लग्न मोडलं ना तुझं? त्यावरती मानसी सांगते की बाबा, नका ते विषय काढू, आता सोडून द्या. तर इकडे तेजसने आता जो गॅस शेगडीचे सगळं काही आता लॉक करून ठेवलेलं असतं ते बाहेर आणलेलं असतं आणि किचनमध्ये तो स्वतःहून तात्यांसाठी भाताची खिचडी तयार करायला लागतो. तर त्याला आता संपतचं सगळं बोलणं आठवतो. तर त्यानंतर आता तेजस विचार करतो की बाप्पा शेठ ना लुटण्यासाठी एकदम परफेक्ट माणूस आहे. गायत्री वहिनीच्या गेमा बंद करायच्या असतील ना तर हाच एक मार्ग आहे. तर रणजित तिकडे आता मानसीच्या विचारांमध्येच रमून गेलेला असतो. मानसीचे सगळे काही फोटोज रणजित पाहत असतो आणि रजनी हे सगळं काही पाहते. रणजितसाठी रजनीला खूप वाईट वाटतं. तर इकडे संपत मानसीला प्रश्न विचारतो की तुला रणजितराव कसे वाटतात, आवडले का तुला? तेव्हा आता मानसी म्हणते की बाबा, तो विषय सोडून द्या. तेव्हा आता संपत म्हणतो की नाही, एवढा चांगला माणूस आहे तो, एवढं सगळं होऊन सुद्धा, लग्न तुटून सुद्धा तो परत आपली समजूत घालण्यासाठी आला होता ना. त्यावरती आता मानसी म्हणते की हो, आता एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी मनापासून जर त्यांचे हे सगळे गुण पाहून तर ते मला चांगलेच वाटले. तेव्हा संपत खूप खुश होतो. संपत तिथे आता डायरेक्टच मानसीला सांगतो की ठीक आहे, तर मग आता मानसी, मनुताई, मी तुला शब्द देतो की तुझं लग्न रणजितरावांशीच होणार. संपत खुश होऊन तिथून जातो. मानसीला मोठा धक्काच बसतो या गोष्टीचा. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये आता मानसीच्या ट्रेकने कमाल केलेली असते. लाडवांसाठी आता सगळेच जण खूप मागणी करत असतात लाडवांची. तेव्हा आता काजल मानसीला सांगते की तुझी ट्रेक खरंच खूप कामी आली. लोक स्वतःहून ते लाडू मागून घेत आहेत. इतक्यात तिथे अंकल आलेले असतात. तेव्हा आता अंकल काजल आणि मानसीला ओरडतात. ते म्हणतात की काय खुसरपुसर चालले आहे, कामं करा ना. तेव्हा काजल मानसीला कुजबुजते. ती सांगते की आता ना एवढं हॉटेल चांगलं चाललं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना कौतुक वाटेल, अख्ख्या जगाला, परंतु याला नाही वाटणार. तेव्हा आता मानसी तिला एक फटका मारते आणि गप्प बसायला सांगते. तर ते अंकल आता त्या तिघींनाही बोलावून घेतात आणि त्यानंतर एक एक बंद पॉकेट त्या तिघींच्याही हाती टेकतात.
तेव्हा आता त्या तिघींनाही काहीच समजत नाही. तर तिघी ते पॉकेट उघडून पाहतात तेव्हा काजल विचारते की हे काय सॅलरी. तेव्हा आता सोनाली म्हणते की म्हणजे अंकल आता तुम्ही इथे लोक दुसरी ठेवणार आहात का कामासाठी? आता आमच्यामुळे तुमचं हॉटेल चाललं आहे म्हणून तुम्ही आम्हाला काढून टाकणार आहात का? त्यावरती अंकल ओरडतात आणि म्हणतात की एकदम चूप. अरे हा तर तुमचा बोनस आहे. माझी बायडी असताना जसं हॉटेल चालत होतं ना अगदी तसंच हे हॉटेल पुन्हा चालायला लागलं आहे. तुमच्या तिघींनी आल्यापासून माझा गल्ला खूप भरायला लागला आहे. त्यावरती मानसी विचारते की परंतु अंकल खरं तर हे हॉटेल चालावं म्हणूनच आम्ही इथे आलो होतो ना, मग हा बोनस कशासाठी देत आहे? त्यावरती अंकल सांगतात की युक्तीचं वीट. अंकल मानसीचं खूप कौतुक करतात. ते म्हणतात की मानसी टॉपर हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. त्यावरती आता मानसी स्वतः क्रेडिट न घेता ती अंकलला सांगते की अंकल खरं तर ना याचं क्रेडिट खरं जातं ते ज्या मावशींनी मला लाडू बनवायला शिकवलं आहेत त्यांच्याकडे. मानसी अंकलला सांगते की एक काम करा, हा चेक जो माझ्या नावाचा दिला आहे ना त्याच्याऐवजी त्या काकूंच्या त्या मावशींच्या नावाचा द्या. तेव्हा आता ते अंकल म्हणतात की नाही हा तुझा चेक आहे ना, आपण वेगळ्या मावशींना चेक देऊयात. तेव्हा मानसी सांगते की नाही नाही अंकल माझ्याच नावाचा चेक मला त्यांना द्यायचा आहे, प्लीज प्लीज. आता मानसी हट्ट धरते आणि रिक्वेस्टही करत असते. त्यामुळे अंकल म्हणतात की ठीक आहे. अरे परंतु टॉपर हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे ना, हे क्रेडिट तर तुझं आहे. त्यावरती मानसी विचार करते की नाही नाही आता जर हे बोनस हा चेक जर घेतला तर मी नोकरीच केल्यासारखं होईल आणि बाबांना दिलेला शब्द नाही मोडू शकत मी. तेव्हा आता मानसी हसून अंकलला म्हणते की तुमचे आशीर्वाद आहेत ना माझ्या पाठीशी, फक्त आशीर्वाद द्या. तेव्हा अंकल आता मानसीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि तिला मनापासून आशीर्वाद देतात. इकडे संपतचं मात्र वेगळंच काहीतरी चालू झालेलं असतं. त्याला आता रणजित मनूच्या लग्नाची घाई लागलेली असते. त्याने जय्यत तयारी केलेली असते. मागणी घालण्यासाठी ते रणजितच्या घरी निघालेले असतात. तेव्हा आता संपदा म्हणते की आपण घाई तर करत नाही होत ना. तेव्हा संपत म्हणतो की हाय का आता आणि असं तुम्हाला वाटत होतं म्हणून तर मनुताईकडे खुलासा केला ना, आणि मनुताईला हे स्थळ मनापासून पसंत आहे असं मला त्यांच्या चेहऱ्यावरती वाटलं. संपदा संपतला सांगते परंतु आता त्या रजनीताई आपल्याला काय म्हणाल्या होत्या माहिती आहे ना. तेव्हा संपत म्हणतो की हाय का आता अहो आपली लेकीची बाजू आहे आणि थोडं ऐकून घेतलं तर काय फरक पडतो. तसंही माझ्या मुलीचं जर चांगलं होत असेल ना तर मी काही करायला तयार आहे आणि काही ऐकून घ्यायला तयार आहे. तेव्हा संपदा म्हणते की अहो पण आता त्यांना न कळवता जाणं हे किती वाईट आणि विचित्र वाटतं. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं काही रणजितरावांच्या कानावरती तरी घाला. तेव्हा नंदू म्हणतो की हां मालक ही कल्पना मला बरोबर वाटते. संपतने इकडे रणजितला फोन केलेला असतो आणि तो सांगतो की काल तुम्ही भट्टीवरती येऊन गेलात ना. तेव्हा आता रणजित म्हणतो की सॉरी, खरं तर त्यासाठी मी तुमची माफीच मागतो. तेव्हा संपत म्हणतो की नाही नाही तुम्ही खरं तर आले ना तेच बरं झालं. काय आहे ना माझा स्वभाव थोडासा तापट आहे आणि राग आला ना की मला काहीच सुधरत नाही. त्यामुळे जे झालं ते विसरून जावा, परंतु तुमचा आणि मनुताईचा जोडा अगदी शोभून दिसेल. तेव्हा आता रणजित खूप खुश होतो. रणजित विचारतो की परंतु मानसी. त्यावरती संपत म्हणतो की नाही नाही मी त्याचा खुलासा केला आहे ना आणि मनुताईचीही काहीच हरकत नाही आहे. तेव्हा आता रणजितचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर संपत तिथे रणजितला सांगतो की आज ना आम्ही लग्नाची बोलणी करण्यासाठी तुमच्याकडे येत आहोत. तेव्हा आता रणजित विचारतो की आज लगेच. त्यावरती संपत सांगतो की काय हरकत आहे का. तेव्हा रणजित सांगतो की नाही नाही या ना तुम्ही. रणजित आता खूप म्हणजे खूप खुश झालेला असतो. तर तोपर्यंत मानसी ही तेजसच्या घरी आलेली असते. तात्या आल्यानंतर मानसी तात्यांचा आशीर्वाद घेते. तेव्हा आता मानसीला पाहून तात्या विचारतात अरे वा आज खूप आनंदात दिसते आहे, नक्की काय घडलंय. तेव्हा आता मानसी म्हणते की काय मी खूप आनंदात दिसतेत का, थांबा थांबा. आणि आता मानसी तात्यांसोबत मिळून सुनंदासोबत नाटक करते. तर सुनंदा आल्यानंतर ती विचारते की काय झालं मानसी. तेव्हा मानसी आता उदासलेला चेहरा करते आणि म्हणते की काकू तुम्ही जे तहान लाडू भूक लाडू दिले होते ना ते. त्यावरती सुनंदा सांगते नाही ना आवडले कोणाला, मला वाटलंच होतं. आणि अगं राहू देत ना, बाजारामध्ये एवढे सारे पदार्थ मिळतात त्यात हे कुठे. त्यावरती मानसी आनंदाची बातमी देत म्हणते की काकू तुमचे जे तहान लाडू भूक लाडू आहेत ना ते ना कुठेच नाही मिळणार. एकतर तुमच्या घरी नाहीतर आमच्या हॉटेलला यावं लागेल. त्यावरती सुनंदाला काहीच समजत नाही. तर मानसी तिथे आता खूप खुश होते आणि म्हणते की तुमचे तहान लाडू भूक लाडू ना आमच्या गिराईकांना खूप म्हणजे खूप आवडले आहेत आणि आमचे अंकलसुद्धा खूप खुश आहेत आणि तुमच्यासाठी हे छोटंसं गिफ्ट आहे. तेव्हा आता मानसी सुनंदाच्या हाती तो चेक सोपवते.
सुनंदा म्हणते की अगं हा चेक आहे. तेव्हा मानसी सांगते की हो, आणि दर महिन्याला आमच्या अंकलकडून आता तुम्हाला हा चेक येणारच आहे. अहो तुम्ही जे लाडू बनवून दिले ना त्याची रॉयल्टी आहे ही. तेव्हा आता सुनंदा म्हणते की नाही, हा चेक मी कसं स्वीकारणार. तेव्हा आता मानसी हट्ट धरते आणि म्हणते की प्लीज मावशी हा चेक स्वीकारा. अहो तुमच्या कामाची पोचपावती आहे ही. तेव्हा आता तात्या सांगतात की सुनंदा घेते. तर त्यानंतर सुनंदा खूप खुश होते आणि तो चेक देवापुढे ठेवण्यासाठी जाते. इतक्यात आता मानसीला फोन येतो. संपदाने फोन करून आता मानसीला सांगितलेलं असतं की अगं रणजित रावांकडे आपल्याला तुझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जायचं आहे. तेव्हा मानसीला धक्का बसतो. मानसी विचारते की असं अचानक का. तर मानसीला संपदा सांगते की तुझे वडील कसे आहेत माहिती आहेत ना. एक काम कर, तू एखादं छानसं दुकान बघ, तिथे छानसा ड्रेस घे आणि त्या दुकानाचा ॲड्रेस मला पाठव, आपण तिथूनच जाणार आहोत. तेव्हा आता मानसी ठीक आहे म्हणून फोन ठेवते. तर त्यानंतर मानसी ही सुनंदाला घट्ट मिठी मारते आणि सांगते की मी येते. मानसी गेल्यानंतर तात्या खूप खुश होतात आणि सुनंदाला सांगतात की जिथे पिकतं तिथे विकत नाही. तुझ्या लाडवांना या मुलीने न्याय दिला. तेजस हा गीताकडे पोहोचलेला असतो. तर तेजस आता पॉकेटमधून 5,000 रुपये काढतो आणि गीताच्या हातामध्ये ठेवतो आणि सांगतो की भाडं थकलं असेल ना ते देऊन टाक. अगं तो घरमालक सतत कटकट करत राहतो ना तुझ्या मागे. तेव्हा आता गीता म्हणते की हे काय भाऊजी, परंतु तुम्ही गायत्री वहिनीचे पैसे देणार होतात ना, आधी ते पैसे द्या आणि त्यांच्या तावडीतून आपलं घर सोडवा. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी ते सगळं काही मी बघेन, परंतु हे पैसे तू ठेव. तेजस आता खूप खुश होतो आणि तेथून जात असताना समोरून मानसीला पाहून तेजसला मोठा धक्काच बसतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता मानसी एक एक ड्रेस ती पाहत असते. तेव्हा आता तेजस मानसीसाठी ड्रेस चॉईस करतो. तर त्यानंतर तेजसला एक ड्रेस आवडतो आणि तो मानसीला सांगतो की ओढणीचा ड्रेस हा खूप छान दिसेल. तर मानसी अगदी तोच ड्रेस घेते आणि तोच ड्रेस जेव्हा घालून बाहेर येते त्याच वेळेस तेजस मानसीला पाहतच राहतो. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.